ತಂದು ನಾಯಿ ತಲೆ ತಗದು ಎಂದರ ಕಾಯ ಮಾಡಿ ನಾಯಿ ಹಲ್ಲನ್ನು ತಗದು ಬಿಚ್ಚ ಅವಾಗ ಮಾಯಿ ಏನೇ ಹೇಳಿದಳು ಇಲ್ಲೋ ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರನೇ मित्रांनो हे शंकेश्वर बसस्थानक आहे. बसस्थानकाचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मित्रांनो मी आता शंकेश्वर बसस्थानकावर आहे आणि या ठिकाणाहून मी आता बस्ताड येथील गडसिद्धेश्वर या क्षेत्राला भेट देणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मी आता कमतनूर गेटजवळ आलेलो आहे. समोरचा हा जो रस्ता दिसत आहे या रस्त्याने मी आता बस्ताडला जाणार आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी हॉटेल राघवेंद्रमध्ये नाश्ता करून पुढे जाणार आहे. मी आता या नाश्त्यासाठी शिरा उपीट आणि इडली हे ऑर्डर केलेलं आहे. आता बघूया त्याचं टेस्ट कसं आहे ते. त्याला शिरा टेस्ट करतो. उपमा आहे. संपूर्ण नाश्त्याचं आमचं बिल 126 रुपये झालेलं आहे. मित्रांनो आम्ही आता या ठिकाणी नाश्ता करून पुढे निघालेलो आहोत. हा आमचा पुढचा मार्ग आहे. कमतनूर गेट पासून आम्ही पुढे आता गवनाळ, करोची आणि त्यानंतर बस्ताडला जाणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही सरळ बस्ताड या ठिकाणी भेटूया. मित्रांनो हा हुक्केरीहून बेळगावकडे जाणारा रस्ता आहे. या गवडाड जवळून आम्ही आता बस्ताडकडे निघत आहोत. मित्रांनो मी आता या गवडाड गावाजवळ आलेलो आहे. मित्रांनो मी आता बस्तवाड या गावात आलेलो आहे आणि या गावातील मुख्य सर्कल आणि बस स्टँड जवळच आता येऊन थांबलेलो आहे. बस्तवाड बस स्थानकावर आलेलो आहे आणि हा परिसर अशा पद्धतीचा आहे. आणि हे जे मंदिर गडसिद्धेश्वर आहे याला जाण्याचा रस्ता हा आहे. गडसिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे. सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरभावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड या गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी असलेलं गडसिद्धेश्वर मंदिर आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. मंदिरात प्रवेश करत असताना भव्य असा हा नगारखाना प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो आणि याचं संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपात झालेलं आहे.
हे आपण या ठिकाणी पाहतात. या प्रवेशद्वारातून मी आता मंदिराकडे प्रवेश करत आहे. इथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा चिंचेचा पार, भला मोठा चिंचेचा पार दिसून येतो. हे आपण या ठिकाणी पाहतात. या चिंचेच्या झाडावरच आपल्याला वडाचं झाड उगवलेलं दिसतं. या ठिकाणी उरुळीचं झाड देखील उगवत आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. नगरखान्याचा आतला भाग हा अशा पद्धतीचा आहे. डाव्या बाजूला या मंदिराचं ऑफिस आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. या ऑफिसमध्ये जाऊन मी आता या मंदिराविषयी माहिती घेणार आहे. काडसिद्धेश्वर देवस्थान बस्तवाड येथील त्यांच्या कार्यालयात आलेलो आहे आणि या ठिकाणी मला या मंदिराचे ट्रस्टी शंकरगौडा पाटील, त्याचबरोबर मंदिराचे कार्याध्यक्ष काडगौडा पाटील हे देखील मंदिराचे ट्रस्टी आहेत. यांचं नाव काडगौडा पाटील आहे. हे मला भेटले आणि त्यांच्याकडून मी या मंदिराची माहिती जाणून घेतो. मित्रांनो, हे काडसिद्धेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराच्या शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी घुगळोत्सव असल्याकारणाने भक्तांची या ठिकाणी गर्दी आहे. मित्रांनो, या भागामध्ये आम्ही काडसिद्धेश्वर मंदिरातील घुगळोत्सवाचा कार्यक्रम दाखवणार आहोत. प्रथमतः आम्ही या मंदिराच्या आवारातील गणपतीचं दर्शन घेणार आहोत. या मंदिर परिसरात असलेलं हे गणपतीचं मंदिर आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. समोरच्या बाजूला आपल्याला या कासवाचं दर्शन होतं आणि या ठिकाणी ही घंटा आहे. मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. मंदिराचा हा मुख्य गर्भगृह आहे आणि ही गर्भगृहाची चौकट अतिशय सुंदर कलाकुसरीनं तयार केलेलं आपण या ठिकाणी पाहतात आणि आतल्या बाजूला श्री गजाननाचं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी मी श्री गजाननाचं दर्शन घेत आहे. हा भव्य असा परिसर आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. मंदिरासमोर हा सांस्कृतिक कार्यालय आहे. हा देखील भव्य असं याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. समोर असलेलं हे दीपमाळ आहे. संपूर्ण दगडी बांधकाम याचं झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. काडसिद्धेश्वर देवस्थानचा पालखी मिरवणूक सुरू आहे. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील बस्तवाड येथील काडसिद्धेश्वर मंदिरातील हा घुगुळोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि या घुगुळोत्सवामध्ये अशा पद्धतीनं पालखी मिरवणूक काढली जाते. हा घुगुळचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि या देवस्थानाजवळ घुगुळचे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात होत असतात. मित्रांनो, लग्न कार्यामध्ये ज्या पद्धतीनं गोंधळ हा विधी केला जातो त्याच पद्धतीनं घुगुळ हा देखील लग्ना अगोदर करण्यात येणारा हा धार्मिक विधी आहे.
यामध्ये शंकराचा अवतार वीरभद्र याच्या चरित्राचं कथन केलं जातं. ಕಂಡು ನಮ್ಮ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ಜಗತ್ಪರಿಷಕನಾದ ಪರಶಿವನ ವ್ಯತ್ಯಾಸರು ಆಗ ಪರಶಿವನು ತನ್ನ ಪುತ್ರ ಶ್ರೀ ವೀರಭದ್ರನ ಕರೆಯಲು ಆಗ ತನ್ನ ಪುತ್ರ ಶ್ರೀ ವೀರಭದ್ರನು ಹೇಗೆ ಬರ್ತೀರಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ದಿನಾಂಕವಾಣ ಎಟ್ಟುವ ಸೆಲೆ ನಿಲ್ಲಿಸುವಂತ ಭಿಕ್ಷೆ ಭಿಕ್ಷೆ ಅಂದನು. ಅವಾಗ ಮಾ ಏನೇ ಹೇಳಿದಳು, ಲೋ ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರನೇ, ಲೋ ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರನೇ, ನೀನು ನನ್ನ ಮನೆಗೆ ಭಿಕ್ಷಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆ, ಆದರೆ ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ 7 ಕಪ್ಪರಿಗೆ ಈಶ್ವರದು ಮತ್ತು ನನ್ನ ಎದುರಿಗೆ 7 ಕಪ್ಪರಿಗೆ ಈಶ್ವರದು 14 ಬಡ ಈಶ್ವರನ್ನು ಕಲಿಸಿದರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಭಿಕ್ಷೆ ನೀಡ್ತಂತೆ, ನಾನು ನಿಮಗೆ ಭಿಕ್ಷೆ ನೀಡ್ತಂತೆ. ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಏ ಮಾಯಿ ಶಿವನ ತೋರ್ಸಂದನು, ಶಿವನ ತೋರ್ಸಂದನು. ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ 7 ಕಪ್ಪರು ಈಶ್ವರ ಕಲಿಸಿದ್ರು. ಆಗ ನಮ್ಮ ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಾಯ ಮನೆಗೆ ಹಕ್ಕು 7 ಕಪ್ಪರು ಈಶ್ವರ ಕಲಿಸಿದರು, 7 ಕಪ್ಪರು ಈಶ್ವರ ಕಲಿಸಿದರು. ಅದೇ ಮಾಯಿ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿದರೆ ಭಿಕ್ಷೆ ನೀಡಂದನು, ಭಿಕ್ಷೆ ನೀಡಂದನು. ಏನೇ ಹೇಳಿದರು, ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರ, ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ನನ್ನ ಮನೆಗೆ ಇದ್ದೇ ಹೆಚ್ಚವಾಯಿತು ಮತ್ತು ನನ್ನ ಎದೆಗೆ 7 ಕಪ್ಪರು ಈಶ್ವರದು. ಅದೇ ಮಾಯಿ ಶಿವನ ತೋರ್ಸಂದನು, ಶಿವನ ತೋರ್ಸಂದನು. ಅವಾಗ ಮಾ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನನ್ನ ಬಲೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತುಕೊಂಡರು. ಆಗ ನಮ್ಮ ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರನು ಮಾಯಿ ಬಲೆಯನ್ನು ಹಿಡಿದು ಮತ್ತಾರ ಸಿಕ್ಕಿದ್ರು. ಏ ಮಾಯಿ ಮತ್ತಾರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿದ ಭಿಕ್ಷೆ ನೀಡಂದನು ತಂದು ಮಾಯಿ ತಲೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಎಂದರ ಕಾಯ ಮಾಡಿ ಮಾಯಿ ಹಲ್ಲನ್ನು ತೆಗೆದು मित्रांनो, या ठिकाणी गुगुळ उत्सव सुरू आहे. हे एक धार्मिक विधी आहे. शुभ कार्याच्या अगोदर ही विधी केली जाते. अशा पद्धतीची विधी हे कर्नाटक, महाराष्ट्र त्याचबरोबर दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केलं जातं. गुगुळ हा वीरभद्र, नरसिंह, भैरोबा, खंडोबा, नाईकबा यांच्या नावाने केलं जातं. गुगुळ म्हणजे कुलाचार, म्हणजे आपल्या आई वडिलांच्याकडून कुलाचार हे मुलांच्याकडे सुपूर्द केलं जातं आणि त्यानंतर देवाला येणं जाणं हे सुरू होतं. या गुगुळमध्ये वीरभद्र, दक्षयज्ञ त्याचबरोबर सतीचं देहत्याग, शिवकथा यांचं कथन केलं जातं. यामध्ये शस्त्र धरले जातात, खांद्यावर ठावक्या धरले जातात आणि काही ठिकाणी या ठावक्या ह्या नाचवल्या जातात. मित्रांनो, या गुगुळ उत्सव कार्यक्रमामध्ये रिकाम्या घागरीत तांदूळ भरून त्यामध्ये शस्त्र खुपसलेलं आहे. परंतु शस्त्र उचलताना हे तांदळाने भरलेली घागर देखील उचलली जाते. हे इथलं वैशिष्ट्य आहे. गुगुळ कुठून सुरू झालं या संदर्भातली आख्यायिका अशी आहे की एकदा दक्ष प्रजापतीनं एक यज्ञ मांडलं होतं आणि त्यामध्ये सर्व देवी देवतांना त्यांनी बोलवलेलं होतं. परंतु पार्वती आणि शंकराला त्यांनी आमंत्रण दिलेलं नव्हतं आणि पार्वतीनं आपल्या पित्यानं यज्ञ मांडलेला आहे म्हणून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शंकराने त्याला नकार दिला. तरी देखील पार्वती त्या ठिकाणी जातात. गेल्यानंतर दक्ष प्रजापती शंकराचा अपमान करतात. हा अपमान त्याला सहन होत नाही म्हणून ती सती त्या यज्ञकुंडात उडी मारून आपल्या देहाचा त्याग करते. त्यावेळेला भगवान शंकर वीरभद्राचं रूप धारण करून त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करतात आणि तेव्हा हा दक्ष वीरभद्राला शरण सुरू झालं असं काहींच्या मते ही आख्यायिका आहे. त्याचबरोबर पंचमुंडेश्वर नावचा हा एक राक्षस होता आणि यानं फार उपद्रव मांडलेलं होतं. सर्वजण मिळून भगवान शंकराकडे याच्या उपद्रवापासून आपली सुटका व्हावी म्हणून सर्वांनी भगवान शंकराला आवाहन केलं.
शिवशंकर या पंचमुंडेश्वराचं शिर छाडतात तर देखील तो जिवंत असतो. त्यावेळेला भगवान शिवशंकर वीरभद्राचं रूप धारण करून त्याचं चामडं काढून त्याच्या खावट्या तयार करतात आणि त्यामध्ये हा भूगोल उत्सव इथून सुरू झाला असं काहींच्या मते ही आख्यायिका आहे. आल्यानंतर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रसादाची व्यवस्था केलेली असते आणि मी आता या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी लोक प्रसाद घेत आहेत. या ठिकाणी प्रसाद बनवण्याची व्यवस्था आहे आणि हे आचारी प्रसाद बनवत आहेत. मित्रांनो, मी आता या ठिकाणी प्रसाद घेत आहे. या ठिकाणी प्रसादामध्ये शिरा, भात आणि वांग्याची भाजी आहे. आता बघूया प्रसाद कसा आहे. अतिशय सुंदर असा प्रसाद बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, या भागामध्ये तुम्ही काडसिद्धेश्वर मंदिरातलं भूगोल उत्सव पाहिलात. पुढील भागामध्ये आम्ही संपूर्ण मंदिर परिसर आणि काडसिद्धेश्वराचं दर्शन करून देणार आहोत. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरीपासून 5 किलोमीटर अंतरावर बस्तवाड हे गाव आहे आणि या बस्तवाड गावामध्ये श्री काडसिद्धेश्वर देवस्थान आहे. येथे तुम्ही कोणत्याही आपल्या वाहनाने येऊ शकताय. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आपली जवळच हुक्केरीमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.